हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा आपल्यासाठी सरप्राईज आहे. श्रेयांसला कालच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटला आणि श्रेयांस आलेला आहे घरी. श्रेयांस, हाय गाईज. Hello guys. ही आहे श्रेयांची मम्मी, ही आहे श्रेयांची छोटी आजी, ही आहे श्रेयांची मोठी आजी आणि ही आहे श्रेयांची आंटी. तिथं अंकल झोपले श्रेयांचे. पकडायचा हातात असं असं सगळीकडे यांच्याकडे फिरवायचं असं पाड ना की सुरू करायचं असं पकडा असं असं जोरात हां दाबू धरायचं. हां काढू नको. हां म्हणा हे मम्मी हे कोण आहे सांग बरं, सांग मम्मी कोणती आहे म्हण ना. हॅलो गाईज, Hello guys. हां मी आहे अंकल. अरे इकडे इकडे Uncle. हां इकडे अंकल. Uncle. अंकल. ही आहे आंटी, ही आहे मोठी आई. आई. आई हां असं बोलायचं. आणि तुला काय झालं होतं सांग बरं. हे हाताला भाऊ कुठं झाला, भाऊ कुठं झाला हाताला, हे इथं हाताला भाऊ झाला मला माझ्या. आणि असं पकडायचं कॅमेरा माहिती असं. हे गाईज, Hello guys. माझ्या हाताला भाऊ झाला होता. Bob झाला 4 दिवस मी ॲडमिट होतो. आम्ही होतो. पावसात फिरवायचं ब्लॉग बनवायचा मस्त. हां चल बोल. दवाखान्यातून रात्री आला. इंजेक्शन किती दिलं डॉक्टरने तुला? डॉक्टर काय म्हणले? खायचं काय काय म्हणले? फिरायचं नाही म्हणले उन्हाचं? हां जायचं की नाही शॉपिंगला? बरं, तर आम्हाला थोड्या वेळानं जायचं आहे शॉपिंगला ड्रेस घेण्यासाठी. आणि आमच्या काकूला इथं करमत नाही, गावाकडे राहायची सवय असल्यामुळं रूममध्ये गाईज. आता मी चाललेलो आहोत जिमला. सो 1 तास कार्डिओ एक्सरसाइज करायची आपल्याला सायकलवर आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊयात मार्केटला. जिमची बॅग, त्याच्यामध्ये शूज वगैरे घ्यायचं आपल्याला. मी आता जिमला जातो. जिमला गेल्याच्या नंतर आता वाजलेले आहेत 5 वाजले. 6पर्यंत येतो. 6:15 मग शॉपिंगला जाऊ. A few moments later. ओके गाईस, आत्ता आलो आहे मी जिममध्ये. 5 वाजले. लाईट केली. ओके 5 वाजून. तर गाईस 45 मिनिट्स आपल्याला सायकलिंग करायची आहे आणि मी जस्ट आता स्टार्ट केलेला आहे. सो ओके. आता मी आलेलो आहोत जिममधून. आणि काय झालं का मटकी? सगळं कुठे गेला श्रेयांश? मग आज काय केलं स्वयंपाकमध्ये? मोठ्यानं सांग. गवारीच्या शेंगाची भाजी आणि वरण. अजून पोळी भाजी, गवारीची भाजी, वरण आणि हे गव्हाच्या ज्वारीच्या पापड्या. काही ज्वारीच्या पापड्या आम्हाला रेग्युलर लागतात आणि किचनमध्ये आल्याच्यानंतर बघा घाम किती यायला.
श्रेयस त्याच्या मम्मीला मदत करू लागायला. चला जायचं आपल्याला. 2 hours later. निघालो आता फायनली आम्ही ड्रेस घेण्यासाठी. A few minutes later. सो गाईस आपण आलेलो आहोत आता टेम्पर ग्लास बसवण्यासाठी. थोडासा ब्रेक झाला होता खाली पडल्यामुळे मोबाईल. वर्षातून किती आहे हां? तर गाईस हे वर्षातून 3रा क्लास आहे. म्हणजे 1 year पण झाला नाही मोबाईलला आणि आपण आता 3रा क्लास चेंज करतो. आला क्या बोल रहे? दोबारा ऐड करना पड़ेगा. नहीं तो काम नहीं करेगा. अच्छा अभी नहीं करता काम. फिर इसको निकालने का कैसा फिर? पासपोर्ट लॉक रहेगा ना पैटर्न. निकला ना फिंगर ये देखो. निकल रहा. हाँ अच्छी बात है. नहीं तो निकलता नहीं है. बहुत ठीक आहे गाईस आपण टेम्पर क्लास बसवलेला आहे आता. 1 hour later. आता आपण आलेलो आहो वजिराबाद आणि जेंट्समध्ये आपल्याला ड्रेस घ्यायचा आहे. हो हो सगळ्या प्रकारची शॉपिंग लग्नाची वगैरे पूर्ण. गेलती हां इथंच सगळं केलं ना. इथं केलती मी. तुम्ही तिथंच गेलती की अगोदर घेतला नाही का? माझ्या नाही आमच्या आचलच्या नवऱ्याची दाजीची. हे बघा काही जेंट्स. आपल्याला तेवढा वेळच नव्हता ना. होता का वेळ मध्ये. सो गाईस आता अशा प्रकारे आम्ही आता पोचलेलो वजिराबादला. हो हो गाईस हे बघा जेंट्स. आमचे एक फेवरेट मित्र होते मारुती. त्यांनी जॉब सोडला म्हणे. व्हिडिओ अलाउड. हे पण आमचेच मित्र आहेत. तर शर्ट दाखवा मस्त आम्हाला. ब्लॅकबेरी हां छानसा असा दाखवा की रेग्युलर घालायसाठी. 42. हो 42. हे बघा जेंट्सचा असा थोडाफार. गाईज जेंट्स म्हणजे नांदेडमधील सगळ्यात फेमस आणि ब्रँडेड कपडे भेटण्याचं एकमेव ठिकाण आहे. कॅज्युअलमध्ये कलर सांग ना कोणता घ्यायचा. एक नवीन कलेक्शन त्याच्यात 2 कलर. हे माझ्या अंगात आहे ते कोणतं आहे? ते ब्लॅकबेरीच कॅज्युअल आहे की काय? फॉर्मल आहे. फॉर्मल आहे. ओके फॉर्मल चांगला वाटतं. या टाईपमध्ये बघा बरं. टाईप ऑफ असेल हे तुम्हाला दाखवलेलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये सेना आउटलाईन. हां हे बघा हाही छान आहे. हे कसं आहे? A few minutes later. फोटो नको. हे आता असं कसं दिसायला मध्ये थोडा राहा. सांग की त्याच्यापेक्षा थोडा डाळ.
कशा डार्क ब्लू का सगळं सॉलिड तशी आपल्या आहेत की तुमच्याकडे कलर हे तर भरपूर आहेत माझ्याकडे असा पॅटर्न. हा खूप आहेत. हे घालत नाही मी. अच्छा आहे. बाईच्या बाई चॉईस कर कुठला आहे आवडला काय इथला. मला हे बघा हे ग्रीन मध्ये छान आहे. अशामध्ये ते पण आहे ना आपल्याकडे पॅटर्न. पॅटर्न नाही सेम सेम आहे. कलर चेंज आहे फक्त. हां कलर चेंज थोडा थोडा अशामध्येच येते ती कलर काय हे 40 लूजवाला आहे काय. नाही नाही ते तर 42 देतो. आवडल्यावर 42 काढून देतो. हे बघा सेम पॅटर्न मध्ये कलर दुसरा बघा कशा सेम पॅटर्न त्याच्यामध्ये. या हे ते बघा नेव्ही ब्ल्यू सोडून बघा. नेव्ही ब्लू भरपूर झाले. तर तू कोणता म्हणून लागली. पिंक म्हणला पिंक आहे का बघा. स्काय ब्ल्यू तिथेच वाटते घातलेली. 2 hours later. सो गाईस मी आता ट्राय करणार आहे लाईट ब्ल्यूवाला टी शर्ट. हा तर मला आवडला नाही हा वाला घातलेला. आणि असा 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 दिसतोय मला. असा कलर हा असा म्हणतोय. असा चॉईस तर लई डिफरंट आहे तुझी. हाय गाईज आम्ही आलेलो आहोत वजीराबाद जेंट्स या शॉपमध्ये चेंज करून आले. हा कसा दिसायला. हां छान दिसत आहे. छान दिसत आहे. मला वाटतं थोडासा मोठा मोठा दिसायला. कोणता कलर. ग्रीन ते हाफवाला आहे तिकडे आहे. फुलवाला सेक्शन इकडे. इथं बघा ऑप्शन आहेत. कोणता गाईज आपलं जे शर्ट आहे ते आपले फ्रेंड्स घेऊन येत आहेत. तोपर्यंत मी तुम्हाला आहे ना बेल्टची प्राईस दाखवतो. सगळे ब्रँडेड बेल्ट्स. हे व्हॅलेंटीन बेल्ट ST व्हॅलेंटीन प्राईस 999. काय झालं आलं नाही. दुसरा एखादा बघा. हे बघा बरं याच्यामध्ये आहे का. हे आहे सेम आहे सेम. इथले आपण नाही ना बऱ्यापैकी घेऊन गेलो. नाही तुम्हाला त्याच्यातच पाहिजे ना. त्याच्या पॅटर्न मध्ये कसं असेल विषय. हे नाही आहे माझ्याकडे बघा बरं. हा 4 पर्यंत आहे 3599. कपडा वेगळा आहे ना. कपडा चांगला आहे. नवीन स्टॉक आलाच नाही काय. स्टॉक नवीन भरपूर आहे. ते रिपीट केलेला स्टॉक आहे. ते आपण रिपीट केलेला स्टॉक. ओके सर्व नवीन स्टॉक आहे. नेव्ही कलरवर कलर नको. इकडलं ऑप्शन 39 40. आजू चेक नाही ते नका ते नाही. A few moments later. सो गाईस हे कॉफी ब्राऊन आपण चूज केलेला आहे. कसं वाट फिटिंगला यायला का बरं. ठीक आहे ना. बरं वाटेल मला तरी. शर्ट छान आहे म्हणतो. फोटोवर ब्लॅक आहे. सगळे ब्लॅक शर्ट घात आहे कच. दुसरं घ्या काही जरा. फोटो काढ माझा एक. सो गाईज हा मला आवडलेला आहे. सो गाईज आम्ही फायनल केलेला आहे हा कॉफी कलरचा. सो प्राईस पाहू शकता तुम्ही 2600 रुपयाचा आहे. नवीन पीस दिला ना आपलं. ओके याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नव्हता. ते मला वाटलं हे जे आहे ना. मी म्हणले म्हणून गेलो. नाही मला वाटलं हे बटन जे आहे ना. नाही काहीच नाही. हेच पॅक करा. उभे ते पीस राहू द्या कशाला. आम्हाला दोन्ही हां घालायचं कोणाला ते नेक्स्ट टाइम घेऊत आपण. सो गाईज आता बिलिंग काउंटरकडे चाललो आहे आम्ही. ओके सो बिल सेक्शन तिथं आहे. आणि फायनली अशा प्रकारचे आपण डन केलेलं आहे. आणि ते बघा प्राईस पण बेल्टची प्राईस बघ
2399. काय अरे बाप काय ना सुगाईच बिल आलेलं आहे पकडा. चला ठीक भैया. सो आजची आपली जी शॉपिंग होती ती आपली आज डन झालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत घरी. हां मी नाही परतच्या वेळेस येणार नाही तुझ्यासोबत शॉपिंगला. कशाला? माझ्या मनावर घेतलं नाही. सो गाईज टी शर्ट जे शर्ट हिला आवडलं होतं ते मला आवडणं चालतं आणि जे मला आवडलं नाही ते हिला आवडत नव्हतं. पण माझा एक प्रश्न आहे की शर्ट घ्यायचं कोणाला? मला घ्यायचं होतं ना. मग माझी आवड महत्त्वाची आहे ना गाईज. तुमची आवड काय? हां. सेम सगळे सेमच करायचे पाहिजे तू. पुढच्या वेळेस येणार नाही ते ना. यायचं. येणार नाही. सो अशा प्रकारे गाईज आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही थोडाफार ब्रेकफास्ट करून घरी जाणार आहोत. सो 1 hour later. आता आम्ही आलेलो आहोत येणंच झाला होता. चीजी क्रिझी कॅफेमध्ये आणि शॉपिंग झाल्याच्या नंतर आम्हाला ब्रेकफास्ट करायचं होतं. सो आता आपण ब्रेकफास्ट करायला जातो. अच्छा उपवासाला जमते का ते खरबूजा शरबत काय? खरबूजा मेन्यू में किती आहे? कच्चा आम आणि खरबूजा शरबत 2. एकच नको का? बरं एकच. गाईज तर गाईज आपण ऑर्डर दिलेला आहे आलू टिक्की. बर्गर खायला गेला होतो. बर्गर खाला. तुम्ही काय खाला? आलू टिक्की बर्गर वापस आलो. आणि खरबूजा शरबत 1. आज नवीन काहीतरी ट्राय करायचं ना आपल्याला. आलू टिक्की बर्गर हां आणि ज्यूस खरबूजा शरबत. शर्मा. मागच्या वेळेस काय होतं? टेडी बिअर होते. यावेळेस पूर्ण छत्र्याच आहेत. अम्ब्रेलास ते बघा अम्ब्रेला आणले. पूर्ण अम्ब्रेलास लावून ठेवलेले इकडे. गाईस पिझ्झा आपला सॉरी टिक्का बर्गर आलेला आहे आणि सॉफ्ट ड्रिंक्स आपली येतच आहे. एन्जॉय टेस्ट सांग मला काय झाली ते. गाईस टिक्का बर्गर इट इज सो डिलिशियस आणि ऑइल पण एकदम व्यवस्थित यूज केलेलं आहे त्यांनी आणि पूर्ण असं फ्रेश वाटते खाल्याच्या नंतर. कसं वाटलं? सो एक
ड्रिंक येणार आहे आमचं, सॉफ्ट ड्रिंक. त्याच्यानंतर मला वाटते मी 1 महिन्याच्या नंतर इथे आलेलो आहो आणि थोडंसं टेस्ट अजून खूपच छान वाटायला. सो आमची ड्रिंक पण आलेली आहे. तो सर्दी झालेली आहे. पिणार आहेस? हा घ्यायचं? टेस्ट करून बघ. सर्दी झाली मला थंड. एक पिऊन तर बघ भैया. एक स्ट्रॉ. कसा फ्लेवर कसा वाटेल? टेस्टी आहे. हां टेस्टी आहे, छान आहे. खरबूजच असेल ना. तू म्हणती होती ना खरबूज खायचं म्हणून. काय आता काय प्रॉब्लेम आहे? खूप थंड आहे, सर्दी झाली त्याच्यामुळे बघा. गाईस, दुर्गेश्वरीला ऑलरेडी सर्दी असल्यामुळे ती खरबूजाचा ज्यूस अवॉइड करत आहे. ती 1 दिवसापूर्वीच मला म्हणली होती खरबूजा वगैरे खायचा. सो फार तिला सर्दी आहे. सो त्याच्यामुळे तिनं त्या ड्रिंक घेणं कॅन्सल केलेलं आहे. फायनली आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत आणि वंडरफुल असा टेस्ट होता. सगळं सामान वगैरे आम्ही घेतलेलं आहे आणि सोबत जे होतं आमच्या मोबाईल वगैरे घेतला. सो एकदम मस्त असं कॅफे आहे आणि एकदम ॲम्बियन्स पण चांगला आहे, क्वालिटी पण चांगली आहे. श्रीनगर ते आनंदनगरचा जो रोड आहे जिथे क्लासेस वगैरे होतात त्या रोडच्या आपल्या जस्ट अपोजिट त्याच लाईनवर हे जे समोरचं जे LAS वगैरे क्लासेस आहेत हे जे आनंदनगरचा पागल टी वगैरे आहे त्याच लाईनवर आपल्याला एक्झॅक्टली आपल्याला कॅफे भेटतो. सो गाईज आता आपण निघालेलो आहोत घरी डायरेक्टली.